सुद्धा गुगल जेमिनी AI फोटो वापरत असाल तर सावधान, कारण सोशल मीडियावर लोक आता AI फोटोवर शंका उपस्थित करताना दिसत आहेत. या ट्रेंडमुळे प्रायव्हसी धोक्यात आल्याचं एक प्रकरणही समोर आलेलं आहे. बघूया रिपोर्ट. साडी ट्रेंड फॉलो करताय? सावधान. AI मुळे महिलांची प्रायव्हसी धोक्यात. महिलांच्या शरीरावर AIचं लक्ष. गुगल जेमिनी AIचा साडी ट्रेंड. सध्या जगभरातील महिलांमध्ये या एकाच ट्रेंडची जोरदार चर्चा आहे. महिलांनी साधा सेल्फी गुगल जेमिनीवर अपलोड करायचा आणि अवघ्या 1 मिनिटात जेमिनी AI तुम्हाला 1990च्या दशकातील रेट्रो थीमवाला साडीतला सुंदर फोटो तयार करून देतो. हा ट्रेंड सोशल मीडियावर इतका व्हायरल झालाय की प्रत्येक मुलीच्या आणि महिलांच्या स्टोरी फीडमध्ये आपल्याला साडीतले तेच सुंदर फोटो दिसतात. मात्र हा साडी ट्रेंड महिलांना अडचणीत देखील आणू शकतो. महिलांची प्रायव्हसी धोक्यात आणू शकतो. याबाबत एका तरुणीनं जो अनुभव सांगितलाय तो ऐकून कदाचित तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. अभी इंस्टाग्राम पे एक ट्रेंड वायरल हो रहा है जिसमें आप जेमिनाई में अपनी इमेज अपलोड करते हैं विथ वन प्रॉम्प्ट और जेमिनाई उसको साड़ी में कन्वर्ट करके दे रहा है. कल रात मैंने भी ये ट्रेंड फॉलो किया एंड आई फाउंड समथिंग वेरी क्रीपी ऑन दिस. आप ये इमेज देख पा रहे हैं स्क्रीन पे जो मैंने जेमिनाई में अपलोड की थी. इन दिस आई एम वेयरिंग वन ग्रीन कलर का फुल स्लीव सूट. सो ये इमेज में के साथ मैंने प्रॉम्प्ट लिखा था और दिस इज़ द रिजल्ट जो जेमिनाई की तरफ से आया है. आई फाउंड दिस इमेज वेरी अट्रैक्टिव एंड एवरीथिंग. आई पोस्टेड ऑन माई इंस्टाग्राम एंड देन आई फाउंड दैट इसमें मेरे ब्लैक लेफ्ट हैंड पे एक मोल है विच आई हैव इन रियल, बट जो मैंने इमेज अपलोड की थी उसमें तो मोल था ही नहीं. हाउ जेमिनाई नोज दैट आई हैव मोल इन दिस पार्ट ऑफ माई बॉडी. या तरुणीच्या मते तिनं पूर्ण जो फोटो अपलोड केला होता त्यात तीळ दिसत नव्हता. मात्र जेमिनीनं जो फोटो अपलोड केला त्यात तिचा तीळ अचूक दिसतोय. आता तिच्या शरीरावर तीळ आहे हे जेमिनीला कसं कळलं असा सवाल उपस्थित केला जातोय. आपल्या मोबाईल मधील फोटोंचा डेटा वापरण्याची परवानगी आपण गुगलला देतो, त्यामुळे तर हे होत नाही ना अशी शंका घेतली जाते. AI जेव्हा तुमचे नवीन फोटोची बांधणी करतं तेव्हा तो फक्त तुम्ही दिलेल्या फोटोवर अवलंबून राहत नाही, तर तो इंटरनेटवरती असलेले तुमचे विविध फोटोंना घेतो आणि त्या इमेज पासून तुमची नवीन एक इमेज तयार करतो. म्हणून AI काय तुम्हाला लग्न पाहू शकत नाही. तुमच्या कॅमेरामध्ये तुम्हाला बॉडी स्कॅन करण्याची ताकद आता तरी नाहीये आणि AI मध्ये सुद्धा आत्ता नाहीये ती. दरम्यान गुगल जेमिनीनं मात्र AI टूल सुरक्षित असल्याचा दावा केलाय. युजरनं अपलोड केलेल्या फोटोच्या आधारेच AI काम करतं, त्या पलीकडे कोणताही डेटा कंपनी साठवून ठेवत नाही असं गुगल जेमिनीचं म्हणणं आहे. तुम्ही कसे सावध राहाल तर जेव्हा जेव्हा तुम्ही असे फोटो यूज करणारे AIचा वापर करता तेव्हा शक्यतो लोकल AI वापरा. म्हणजे असा AI जो तुमचा फोटो लोकलीच ठेवत जाईल. क्लाउड बेस्ड AI वापरू नका. नंबर 2, तुम्ही नेहमी त्याचे प्रायव्हसीचे जे पॉलिसी असते, प्रायव्हसी पॉलिसी अँड टर्म्स हे वाचत चला. नंबर 3, जर तुम्ही तुमच्या फोटोला वॉटरमार्क केलात आणि मग अपलोड केलात तर तुम्हाला नेहमी माहिती राहील की हा फोटो तुमचा होता की नव्हता. जो AI तुम्हाला साडी नेसवू शकतो तो तुमच्या फोटोचा चुकीचा वापरही करू शकतो असे मेसेजही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे तुम्हीही अशा प्रकारचे AI टूल वापरत असाल तर सावधगिरी बाळगा. सोशल मीडियावर अपलोड केलेल्या वैयक्तिक फोटोचा गैरवापर तर होत नाही ना याची काळजी घ्या. गौरी सारंग, पुढारी न्यूज.